ओके, मी तुम्हाला एक फाईल पाठवलेली आहे. ती फाईल डाउनलोड करा. डाउनलोड केलेली फाईल तुमच्या ज्या फोल्डरमध्ये असेल त्या ही mpdi.ctb नावाची फाईल आहे. ती फाईल काय करायची, कट करायची किंवा कॉपी करायची आणि तुम्हाला एक पाथ दिलेला आहे. पाथ पेस्ट करायचं. हा तुम्हाला पाथ व्हॉट्सअपला पाठवलेला आहे. व्हॉट्सअपवरून तो पाथ कॉपी करा आणि दुसऱ्या फोल्डरमध्ये तो पाथ पेस्ट करा. हे ऑटोडेस्कचा एक फोल्डर ओपन होईल आणि डाउनलोड फोल्डर्समधून mpdi नाव ctb फाईल आहे, त्याला कट करा आणि त्या फोल्डरमध्ये पेस्ट करा. हे झाले की बंद करा. ठीक आहे. मग तुमचं AutoCADचं ड्रॉइंग ओपन करा आणि प्रिंट कमांड द्या. इथं तुम्ही जर पहिला कुठली प्रिंट दिली नसेल तर काय करा, डायरेक्ट इथं प्रिंटर प्लॉटरमध्ये AutoCAD PDF हाय क्वालिटी प्रिंटर सिलेक्ट करा. इथून ISO फुल ब्लीड A3 420x297 हॉरिझॉन्टल शीट असते ते लँडस्केप मोडमध्ये, ती सिलेक्ट करा. इथं जर डिस्प्ले नसेल असेल तर त्याऐवजी विंडो सिलेक्ट करा आणि इथं विंडोला क्लिक करून तुमची जे काही प्रिंट घ्यायची आहे त्याला पहिला कॉर्नर आणि दुसरा कॉर्नर सिलेक्ट करा. इथं तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल. ही सगळी शीट भरलेली दिसायला पाहिजे. हॅचिंग अख्ख्या शीटमध्ये असायला पाहिजे. जर नसेल तुमचं तर मे बी हे असं काय तर असेल. याचं मिनिंग काय, तुम्ही लँडस्केप शीट घेतला पण तुमचं इथं ड्रॉइंग ओरिएंटेशन पोर्ट्रेट आहे हे जर दिसत नसेल तर इथं खाली असं बटन असू शकतं. बऱ्याच जणांचं असं जर दिसत असेल, कधीच वापरलं नसेल प्रिंट, तर याला फक्त ह्या ॲरोला क्लिक करा. तुम्हाला इथे दिसेल ड्रॉइंग ओरिएंटेशन आणि तुमच्या शीट पेपर साईजचं ओरिएंटेशन सेम पाहिजे. 420x297 म्हणजे शीट हॉरिझॉन्टल आहे. पहिलं डायमेन्शन मोठं आहे त्याच्या म्हणजे विड्थ लेंथ इंटू विड्थ असं डायमेन्शन्स असतात. त्यामुळे ही लेंथ जास्त आहे, विड्थ कमी आहे. इट मीन्स युअर पेपर इज इन लँडस्केप मोड. सो लँडस्केप मोड सिलेक्ट करा. इथं सेंटर द प्लॉट सिलेक्ट करा. इथं फिट टू पेपर हा ऑप्शन सिलेक्ट राहू द्या. नंतर प्रिव्ह्यू बघा. प्रिव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुमचं ड्रॉइंग सगळं व्यवस्थित दिसते का एकदा चेक करा. ओके, हे कधी दिसणार आहे, जर तुम्ही प्रिंटला इथं प्लॉट स्टाईल टेबल हे जर तुम्ही इथं आत्ता जी फाईल आपण पेस्ट केली त्या फोल्डरमध्ये ती पेस्ट केल्यानंतर तुम्हाला ही mpdi.ctb इथं फाईल दिसेल. त्याला क्लिक करा, येस करा आणि मग प्रिव्ह्यू करून बघा परत एकदा. हे सगळं ओके दिसत असेल तर मग राईट क्लिक करा. इथं सगळं पहिलं चेक करा की बाबा रीडेबल आहे का कंटेंट. ओके, तर राईट क्लिक करून प्लॉट करा. तुम्हाला ज्या पाथमध्ये ते सेव्ह करायचं आहे त्या तुमच्या पाथला सेव्ह करा. एक्झिस्टिंग फाईल होती म्हणून मी त्याला रिप्लेस केलं. तुमचे PDF कंप्लीट झाल्यानंतर ओपन होईल. जर ॲडोबमध्ये ओपन होत असेल तर ॲडोब मोडमध्ये जाऊन इथं झूम 100% करून बघायचं. 100% झूम जर तुम्ही केला तर म्हणजे तुमची जी काही शीट तुम्ही ॲक्च्युअल प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जेवढं टेक्स्ट दिसणार आहे तेवढी टेक्स्ट साईज दिसेल. तर ही टेक्स्ट साईज जर तुम्हाला रिडेबल वाटत असेल तर ठीक आहे, थोडी कमी वाटते मला, वाढवू शकता तुम्ही. ओके, सो तुम्हाला चेक करावं लागेल. ही जर रिडेबल वाटत असेल तर ठीक आहे, कारण प्रिंट काढल्यानंतर परत बदलायचं म्हणजे खर्च वाढणार आहे. त्यामुळे एकदा चेक करून बघा हे डायमेन्शन्स, हे त्याप्रमाणे स्केल करून बघू शकता. तर ह्या पद्धतीने तुमचं ड्रॉइंगचं प्रिंटआउट काढून घ्या.